अतिशय खूप अशी कामगिरी तुम्ही पार पाडली तुमच्या इच्छा महिलांनी. कारण की ही जी गँग आहे बऱ्याच दिवसापासून हैदोस माजत होती आणि या गँगचा म्हणजे पर्दाफाश तुमच्या रामपूरच्या महिला वर्गांनी केला. याचा आता जे काही सत्कार कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये खरोखर त्यांना म्हणजे जे पांडे साहेबांनी त्यांचा सत्कार केला, त्यांना ते 2 मुलाचं समजा त्यानं हे केलं की बा त्याच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण पोलीस विभाग समजा घेणार आहे. हे चांगल्या गोष्टी खरोखर चांगल्या व्यक्तीनं म्हणजे हे आपल्या देशासाठी खरोखर म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून तुमची आता जी बातमी आहे आम्ही आमच्या न्यूजला पण देणार आहोत. खरोखर एकदम अशी चांगली गोष्ट तुम्ही केलेली आहे. तुमच्या गावाला हे अभिमानाची गोष्ट आहे. हे काहीच नाही ना हो, काहीच गोष्ट नाही. हे चड्डी गँग सारखे अशा तर किती गँग आम्ही आतापर्यंत समजा अशा सफा केलेल्या आहे. मग काय तर आम्ही तर दाऊदपर्यंत टक्कर देऊ शकतो. मग तुम्हाला काय वाटलं? आता हे जे समजा या बायानं म्हणतात, तुम्ही बायाचं नाव नका घेऊ. कसं आहे, बायानं तर केलंच म्हणा हो, महिला वर्गाचं योगदान तर आहेच त्याच्यात. पण खरे जे झारीतले शुक्राचार्य आहे ते आम्ही आहोत तिघंजणं हो. कारण की आम्ही रचलेला प्लॅन आहे हो. आम्ही हे प्लॅन रचला आणि अशा पद्धतीनं बा कसं पकडायचं त्याला हो. नाही तर आम्ही का त्याला पकडू नसतो शकलो. परंतु कसं आहे, त्याला जर आम्ही म्हटलं असतं की आम्ही पैसे घेऊन येतो बा, तर ते जास्त सतर्क राहिले असते हो. बाया असल्यामुळे त्याला वाटलं बा हो काय करू शकते बा बाया हो. म्हणून म्हणलं बायाला म्हणलं तुम्ही डेअरिंग करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहो. तू मागे बोलो हम तुम्हारे साथ आहे. आम्ही आसपासच होतो, इकडे तिकडे सगळे पुरे गावाले. मग 5-25 लोक बिलकुल धाब्यावर थांबलेलं होतो. जरा सगळं काही समजा असं झालं असतं ना, पुरेच्या पुरे आक्रमणच होतं. पण आता बाया आमची इच्छा बी हरकत आहे. आता गुंपाबाई घर फिरवे समजा त्याचं योगदान आहे, तसं लय नाही म्हणा, पण तरी त्याचं योगदान म्हणाच लागत. आणि आमच्या घरची बाई हो, आमच्या घरची बाई सगळ्यात पुढे होती हो. कौशलबाई हो, त्याचं नाव टाकतं त्याच्यात. आणि महाराजराव धुटकीची आई हो, हे सगळ्यात पुढे होते आता. आणि आम्ही तर समजा पूर्ण सिक्युरिटीच दिलेली होती यायले. सुरक्षा कवच आमचंच होतं. आणि शिवलालजी टोयगोटे हो, हे याचे समजा आमचे पूर्ण वार्ता इकडून तिकडे करणारे हो. असे आम्ही तिघं आणि हे महिला वर्ग याच्या माध्यमातून हे भंडाफोड आम्ही या टीमचा केलेला आहे हो. असं पेपरमध्ये बातमी तुमच्या चॅनलवर देऊन टाका. अच्छा, म्हणजे समजा तुम्ही पूर्णच गावाच्या सामील आहे नाही का? म्हणजे योगदान पूर्ण गावाचं आहे. आम्हाला वाटलं बा महिलांनी सगळं समजा हे घडून आणलेलं आहे हो, असं आम्हाला वाटलं. नाही तसं काही नाही म्हणा, महिलाचंच योगदान आहे असंच म्हणा. कसं आहे, त्याला श्रेय दिलं चालते, पण आमचं कसं आहे, आम्ही असे श्रेय घेणारे माणसं नाही हो. असं वाटते बा होऊ राहिलं त्याचं नाव होऊ द्या हो. असं काही आम्हाला म्हणणं नाही आमचं नाव आलं पाहिजे हो. पण थोडंसं खाली 2 ओळी टाकले तरी चालते की बा कंदील माझं नाव सीताराम पवार, याचं नाव मुक्षराम झुटके, शिवलालजी टोयगोटे, या तिघांनी सुद्धा याच्यामध्ये हातभार दिला. बस एवढे जर लिहिलं तर बस झालं हो. कारण की आपल्या श्रेय घेणं आवडतच नाही. सांगा आता काही याचा संपर्क तरी कंदील बुड्याचा कायच करावा हो. बरं आहे बा, जाऊ द्या म्हणलं, तुमच्या चॅनलला काय द्या देऊन द्या हो. कसं आहे, त्याच्यात काही नावात नाही काही पडलेलं नाही हो. काम महत्वाचं. बरं ठीक आहे ना, मग काही हरकत नाही. आता मी येऊ का मग आता हो, तुमचे नाव ॲड करून टाकतो न्यूजमध्ये, ते समजा येऊन जाईल. चला ठीक आहे, धन्यवाद, ओके. काय करू लागलो तुम्ही हो? कायच्यात काही नाही राजे आपलं त्याच्यात. चाराने वाटा नाही. तुम्ही म्हणता की मी त्याचे सूत्रधार आहो म्हणून. काही आपलं अरे म्हणाले काय जाती, 2 नाव 4 नाव शिल्लक टाकले तर चॅनलवालेच काय चाललं त्याच्यात हो ना. गाड्या संग नाळीच देत होणारच आहे. वायत्या गंगेत हात धुवून घ्या लागते तर असं आहे ते. मग तुला माहित नाही बातम्याचं कसं असते तर बरोबर बिलकुल चालवा लागते प्रोपगंडा. तेच म्हणलं, तू बी निवडणुकीला कामी येते. शिवलालजी टोयगोटे बा मोठी टीम पकडली होती. पुढे मुद्दा कामी येते ते वाया नाही जात ना, असं आहे ते. काय म्हणते मग मारती आता हो ना, वावरात होता आता ते हो, घरी कोणीच नाही. हॅलो, काय म्हणते रे मारती? काय होतं? हॅलो बाबा, मी काय म्हणत होतो, तुमचं आटपलं का कार्यक्रमाचं हो? बराच उशीर झाला, अजून आले नाही घरी. हो, आत्ताच कार्यक्रम झाला. आता नाश्ता पाणी हे ते आहे हो. साहेब म्हणते थांबा जरा भर, तर आता इथं अटपलं की तिकडे जरा नाश्ता पाणी करून येतो आम्ही हो. काहून काय गडबड काय तुले? नाही, ते मामाजीचा फोन आला होता, वावरात काय आता कोण नाही म्हणून म्हणलं घरी कोण नाही एक तर हो. मला जावं लागते राणीला घेऊन दवाखान्यात नाही. नलू मॅडमला फोन केला मी, तिकडे सरकारी हॉस्पिटलला तिला भरती करून राहिलो हो. आता सध्या आम्ही गाडीत लाईनी पाटलाच्या आणि शांताराम भाऊ आम्ही निघालो आता. सांग आता, अरे तुझे काय काम आहे म्हणलं, ते देणके साहेब घेऊन जातील ना. त्याला म्हणा घेऊन जा म्हणा दवाखान्यात तिथून. आता तू इथून गाडी घेऊन जाशील, तिथून त्याला घेऊन येशील, तिथून एखादी गाडी करणं म्हणा. काय तेवढी सोय नाही का म्हणा तुझी? अरे सोयचा नाही ना विषय, तिथं भरती केलं आहे ना, पण तिचे साहेब नाही, डॉक्टर साहेब नाही घरी हो. ते परगावी गेलेले आहे म्हणून तिला आता इकडे शिफ्ट करायचं आहे दुसरीकडे हो. लवकरात लवकर म्हणजे आजच समजा बहुतेक डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे म्हणे. म्हणून नलू मॅडम म्हणे घेऊन या म्हणे तुम्ही. म्हणलं कंदीला पाहिजे निरा पैशाला पाहणारा माणूस हो. म्हणते सरकारी दवाखान्यात नाही. अरे म्हणलं प्रायव्हेट दवाखाने नाही काय 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 संपले का सगळे? देणकेले फोन कर तुझ्या सासऱ्याला म्हणा तिकडे सरकारीमध्ये भरती करा म्हणा. तसं नाही ना, पैशाचा विषय नाही इथं. कसं आहे, फक्त आता आपल्याला नलू मॅडम काय म्हणे, इथं घेऊन ये तू, काळजी करायचं काम नाही मग, असं आहे ना ते. म्हणून तिकडे चाललो घेऊन. बरं ठीक आहे, मग इथं येऊन राहिला घेऊन तू. बरं जाऊ दे भाऊ, ये म्हणा हो. नल्लू मॅडम आहे तर काही हरकत नाही हो. पण त्याला म्हणा पैसे नसेल आम्हाला सांगा म्हणा, तुम्ही असे कामं करू नका. आधीच तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला चांगलं नेलं असतं अगोदर. ठीक आहे, आता बघतात नाही. बरं ठीक आहे, आम्ही आता काय म्हणतो मग येऊ का मग भेटील तिथं दवाखान्यात? नाही नाही, दवाखान्यात नाही म्हणलं आम्ही, हाव इकडे तर तुम्ही घरी जा असं माझं म्हणणं होतं. विनाकारण इथं टाइमपास करू नका, वावरात कोण नाही, घरी कोण नाही. हो, पण आता जर डिलिव्हरी आजच झाली तर मग कशी भेटगोटे करून जाणं होते ना. वावरात मी सांगून देतो फोन करून, एक दोघाले लक्ष ठेव म्हणून. हो ठीक आहे, ठेव फोन आता. हो, पण मी काय म्हणतो, शांताराम भाऊ म्हणते तर इतक्या जणात सध्या काहीच काम नाही. झाल्यानंतर मग पाहता येते, मग मी सांगतोच तुम्हाला फोन करू.
असं कसं काय नाही काम अरे आमचं काम नाही तर मग कोणाचं आहे आता सगळ्या बाया आहे आम्ही आहो सगळे मग कसं एखादं म्हण डबल योग येते का असा मग हो डिलिव्हरी झाली तर मग तसंच भेटी गुटी होती मग कसं याचं काम नाही डबल. च्या माय बिंद ऐकतच नाही ते अजून कायच्यात काही नाही हो ना. बरं बरं ठीक आहे बा तुमच्या मना ना. हो ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग फोन मी जातो आता तिकडे. काय गडबड काय म्हणलं नाही हो काय भरती करून राहिले वाटते नाही हो सुनबाईले. हिंका आता लाईनी पाटलाची गाडी भाड्यानं केली तिथं घेऊन चालली देणकी माहीत नाही का खिशातली दमडी नाही जाऊ दे मग आता लोक याच्या 15-20 तर चक्रात झाले आता लोक हे नेऊन दे शेप नेऊन दे फळ नेऊन दे औषध नेऊन दे देणकीची तर फक्त राहिली होती पोरगी खर्च आमचाच होता काय करता अशी परिस्थिती आहे ती जाऊ दे आता चला मग आता तिकडे जाऊ आता नाश्ता करू साहेबाला काय म्हणू आणि तिकडे चालले जाऊ मग. बरं तसं कर लागेल मग नाही का हो नाश्ता गिष्टा करेपर्यंत येऊन जाते ते हॉस्पिटलला मग काय होते समजतेच आपल्याला नाही का. हो, चला मग आता बायाचा विषय संपला असेल तर हो, आता नाश्ता करू म्हणा चला म्हणा. बरोबर ठीक आहे ना मग हो या मग आता चला नाश्ता गिष्टा करून घ्या आणि लवकरात लवकर तुम्हाला उशीर होऊन राहिला म्हणता हो बाकी मस्त पण बाकी काम चांगलं केलं तुम्ही. आता बिलालाच्या कस्टडीकडे आम्ही रवाना करणार आहोत आज आता आमच्या जेलातच आहेत ते बिलकुल चांगलं काम केलं तुमचं एकदा अजून एकदा अभिनंदन कंदिलाबाजी चला म्हटलं नाश्ता वगैरे करून घेऊ. अरे राहू द्या ना हो काय नाश्ता गिस्ता साहेब हेच तर आता हीच कमरा सत्कार केला बक्षीस दिलं सगळं झालं राहू द्या लागलं असतं आता काही गरज नव्हती आता तशी नाश्ता गिस्त्याची. अरे असं कसं हो एकटा आमचे म्हटलं आपले रावडी साहेब आणि सांगडे साहेब दोघांची आज आता बदली होणार आहे उद्यापासून ते इथे येणार नाही शेवटचा दिवस आहे इच्छा द्यायचा म्हणून म्हणलं बा चला आता सगळे यायला सेंड ऑफ दिलेला आहे आम्ही हो म्हणून म्हटलं या आता सगळेजण योगायोग चला आतमध्ये. अरे बाबा हो का बदलून राहील नाही का राजा सांगडे साहेब आणि रावडे साहेब नाही मग तुम्ही वाटते मग कायम नाही बाकीचे 2 दुसरे येतील मग समजा मग गाडी चालवणारा एक आणि समजा दुसरा पोलीस कॉन्स्टेबल. हो आता काय कोण येते काय सांगा आता हो बरं चला मग आता लवकर उशीर करू नका चला. बरं झालं तुम्ही वेळेत आले इथं कारण की थोडं कसं आहे क्रिटिकल काम झालं असतं विनाकारण उशीर झाला की मोठं कठीण काम होऊन जाते. आता काही हरकत नाही सर्व व्यवस्थित आहे. आता मॅडम आलेल्याच आहेत लवकरात लवकर आता सुरुवात करून देऊ. आणि काकू तुम्ही अजिबात घाबरू नका आणि तुम्ही आता थोडं बाहेर थांबा तर आता ते मॅडम येतील आणि लवकरात लवकर आम्ही आता आमच्या कामाला लागणार आहोत. ओके बरं बरं ठीक आहे ते आहेत का म्हटलं इथं त्यांना थांबून ठेवलं असेल ना. हो आहेत ना बाहेर आहेत ते सांगितलं मी त्यांना काय काय स्वाक्षऱ्या वगैरे फॉर्म वगैरे भरले मी. आणि आता कसं त्यांना सांगितलं बसा म्हणून तुम्ही वेटिंग हॉलमध्ये. तर या मला काकू आता तुम्ही मॅडम येऊनच राहिलेले आहेत कसं आज दोन्ही डिलिव्हरी करायच्या आहेत ते मॅडम म्हणत की कसं एका 2 असतील सांगा स्पेशल बोलावलं त्यांना आणि मी समजा आलो भाऊ आहेत ना ते त्यांच्या घरचे त्यांच्या मिसेसची पण करायची आहे त्या पण आहेत का इथं हो का बरं 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 झालं ना मग एकाच दिवशी. बरं ठीक आहे मग मी येते म्हटलं मॅडम करा आता तुमचं काम ओके. पिया रे पिया रे पिया रे पिया रे तेरे बिना लगे ना मारा जिया रे ओ तेरे बिना लगे ना मारा जिया रे नैनों ने तारी के सजा लूं किया रे नैनों ने तारी के सजा लूं किया रे तेरे बिना लगे ना मारा जिया रे. का भारतराव काय इकडे कुकडे म्हणलं इथं कसं काय. अरे वा हिंका आता ऑपरेशन थिएटरमध्ये गेली ना ते आमच्या घरची बाई इथं आणलं म्या भरती केलं ना मग काय बरं झालं इमर्जन्सी पटकन आणलं बा आपत्ती धंदे होते आता तुमच्या घरच्या बाई बी आहे वाटते नाही आजच आहे वाटते तुमची तारीखगिरी काय सांगितलं बा आता मॅडम म्हणे हे झालं किती आहे म्हणे. अरे बाबा म्हणून तर मी घाई गडबडी राहिलो फोन आला बोले छोटूचा म्हणे बा बापू लवकर या असंच आहे म्हणे एका गेलो म्या सह्या घ्या केल्या आता ते काय करायचं ते आम्हाला म्हणे बसा म्हणे इथं आता वाट पहा म्हणे आता 1-1.5 घंटे ते वाढता येईल म्हणे चला आता बरं झालं मग आता सोबतच आहे वाटते नाही का तुमच्या घरच्या इथं झालं की आमच्या इथं नाही पाहू आता काय होते तुले काय होते मला बसू मग आता इथं चला आता बसा वाट पाय. बसा ना मग बसा बसा आता ते त्याची मैत्रिणी आली ना 2 डॉक्टर आहेत ना आता होऊन जाईन मग आमच्या मागं तुमचं नंबर पण रजा काळजीच वाटून राहील नाही आलो काय होते काय नाही काय होते काय नाही मोठं असं लुकलुक धुकधुक करून राहिलं. अरे काय नाही होत मारती मग काय ते बा सांगतो ना चांगलंच होत असते मग आपण कोणाचं वाईट केलं मग होते चांगलंच होते जे काय व्हायचं ते होईल. हो ना पण तरी काळजी वाटतेच ना काय होते काय नाही. अरे बा जत्रा नाही का अरे का आले का इवाय बा राम राम म्हणलं राम 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 हो काय आत्ता झाले वाटते नाही किती टाइम झाला येऊन. बस आता अर्धा घंटा झाला मग काय आता इथं भरती केला त्यानंतर आता आलो भाऊ बी गेला ती मारती अंदरच आहे आता पाहून राहिले आता काय आहे काय नाही आता सांगतीलच ते काय आहे तर आता म्हटलं बाहेर आता चहा पिऊन आलो आम्ही चला म्हटलं चहा घेऊन येऊ आता तुम्ही बी. अरे नाही बा चहा गिराव द्या आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये चहा नाश्ता झाला येते मग काय आता बा पोटात भूकही नाही आता काय वाढता येईल त्यानंतरच पाहू काय करायचं त्या सध्या राहू द्या.
सांगा आता पोलीस स्टेशनमध्ये नाश्ता करते म्हणते. काय पोलीस स्टेशनला होते का तुम्ही? काय काम होतं बाबा तिथं? तिथं काय आहे म्हणलं? हां, नेहमी चक्रात चालू राहते वाटते रामपूरवाल्याचे. काय ते दावा ठोकला ते बी काय ऐकलं आहे माया समजा. सांगा आता यायला माहिती नाही वाटते बाबा. अरे बाबा तिथं काय आम्ही काय हातकड्या लावून गेलो होतो का? आम्हाला नेलं होतं ना. हां, अरे सत्कार होता आमचा तिथं, भव्य सत्कार 15 ऑगस्टले. आम्ही आहे ना कोणते दिवे लावले म्हणा सत्कार करा चुकते हो ना. एक तर ढंगाचा नाही दिसत, माईवाई नाही ढंगाचा नाही, शिवल्यास कोणता ढंगाचा आहे. हे कंदिले बी असं असं कोणते तीर मारले तुम्ही? असं काय केलं म्हणलं तुमचा सत्कार झाला? आहे पाहत आहे स्वतःला 30 मैल खान समजते. हा, त्याला वाटते मीच आता काय करू शकतो. हा, आपण काहीच नाही. हां, इतकं उपट बोलते. आता काही माहीत तरी आहे का तुम्हाला? माहीत आहे का येऊ बा आम्ही काय केलं काय नाही? हा, काही आपलं आलं तोंडात ते बोलायचं आपलं काही बी आलं म्हणजे. आता काय केलं काय बा तुम्ही? तुमचा सत्कार म्हणजे आता पोलीस स्टेशनमध्ये होता. आता कसा होता? पाहुणचार होता का सत्कार होता? आम्हाला काय माहीत? अरे काय तुम्हाला सांगून फायदा आहे नाही का? हो ना, गाडवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ जरा बरा होता नाही का? जाऊ द्या बा. हे बा पेपर वाचा तुम्ही, त्याच्यात समजा ना आमची कारनामे काय आहेत. आता येईनच न्यूजला येईन आमची बातमी. हो, काय केलं बा आम्ही? मोठी चड्डी गँग, अंडरडॉन लोक आहेत त्याच्यातनी. अशी गँग आम्ही पकडून दिली म्हणलं. जे पोलिस 6 महिन्यापासून चुकांडा देऊ राहिली होती. ते गँग आम्ही गुंपाबाई हे ते सगळ्या बाया. हो, आता 5 बायाचा सत्कार होता, जगनचा संकेतचा सत्कार होता. मग त्याच्यातनी आम्ही 3 आमचा सत्कार होता. हो, आम्ही समजा 3 आणि 2 5 10 लोकांना मोठी गँग पकडून दिलेली आहे. मग आता समजा नसतं तुम्हाला तसं. हो का? पण तुम्ही आहे का त्याच्यात? तुम्ही का बाहेर पकडली म्हणते ना? अरे काय तुम्हाला काय माहित आहे? तुम्ही निरा वावरायनच मरा. मग विचार ना शिवलालले. मग आमचा प्लॅन आहे ती, आम्ही रचलेला प्लॅन आहे, त्याच्या अंतर्गत त्याला अटक केली. मग तुम्हाला काय माहित आहे ते? जाऊ द्या ते विषय जाऊ द्या. बरं काय म्हणता मग आता देणके साहेब? काय वाढदिवस येऊ राहिला वाटते जवळ तुमचा? नागपंचमीले नाही? नागपंचमीला असते वाटते ना? भुजंगराव आहे तुमचं नाव. तुम्ही म्हणे वाढदिवस असते म्हणे. काही आहे का नाही वाढदिवसाला यावेळेस? आता काय करू मी? आता का गाव जेवण करू? हा, वाढदिवसाले सांगा आता. माया वाढदिवस आहे तर करू काय मग? अरे बाबा नवीन पाहुणा येऊ राहिला तुमच्या घरी. आता काय अर्धे 1 घंट्याची वार्ता भेट. मग काही ना काहीतरी लोकांची गोडतोंड करता का नाही तुम्ही काही? सांगा ना तुम्ही काय करावं लागते तर काय करायला लागते सांगा तुम्ही. हा, जे मन ते करतो. फक्त मला आता माझी इच्छा आहे, मला नातू झाला पाहिजे. हा, हो, मला काय समजा नातू झाला ना, हो, मी बा तुम्ही मन ते करायला तयार आहो. नाही नाही नाही, नातू नाही होत ना. हो, नात होते मला पाहिजे तुम्ही. मग पोरगीच होते, आपल्या मारतीला पोरगीच होते. मला स्वप्न दिसलं होतं ना, पोरगी होती म्हणजे होतीच. अरे सोडा ना हो, तुमच्या गोष्टीची काय ढंग आहे का? स्वप्नात दिसलं नसतं तसं. तुमचीच बांधर काही नको लावतो तुम्ही. मग मुलगा होते आमच्या राणीले बा पहिला मुलगा जो आहे. शर्यत लावा तुम्ही. हो, जर नाही मुलगी झाली तर सांगा तुम्ही. हो, शर्यत सांगा कायची लावता. लावा ना मग आता कायची समजा. आता गाव जेवणाची लावा नाही तर कायची लावा समजा. अरे लावा ना हो, कायची लावा तुम्ही मन सांगते. हा, कायच्या ते बसतो. हा, तुम्ही सांगा ते मी करतो. सांगा ना मग काय आहे तर सांगा. मुंगशिराम भाऊ गाव कंदिराबाजी काय वाटते तुम्हाला? काय शर्यत लावता यायची? असं म्हणता नाही का? बरं पाय बा मुंगशिराम, आता तुम्ही हा का तयार आहे का पण शर्यतले? हो, जर मुलगा समजा झाला हो तर आता आपल्या मुंगशिरामले खर्च द्यावा लागन नागपंचमीच्या कार्यक्रमाचा. झालं हो. आता आहे 17 तारखेला नागपंचमी. आणि जर समजा कदाचित मुलगी झाली तर देणके साहेब तुम्हाला द्यावं लागन म्हणला. हो, सर्व नागपंचमीचा खर्च तुम्हाला द्यावा लागन. नागिन डान्सही करावं लागेल तुम्हाला. हो, आपण कार्यक्रम घेऊ मस्त असा. हो, मस्त डब्बा गिब्बा वाजवणं हे ते. तुम्ही नागिन होसान, मुंगशिराम भाऊ समजा डोंबारी होईल. हो, अशा पद्धतीनं आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. तर तुम्ही तयार आहे का त्याच्यात सांगा मग. हो, जर समजा तुम्ही हरले तर झालं पक्क झालं, काही वांधा नाही. तुम्ही मन सांगतोस. हा, हो, पहा तुम्ही मुलगाच होती. बरं ठीक आहे ना मग. होऊ द्या ना, आता लागतेच ना आता काही ना काही निर्णय. हो, बसा इथंच बसू, नाही इथंच थांबू जरा बरं. हो, काय होते समजतेस. आले होते मॅडम नाही का? हो, चला चला म्हणलं वार्ता आली. आता काय आहे काय नाही. आता हो चला आलो भाऊ. भारती दादा कॉंग्रॅच्युलेशन, मुलगी झाली तुम्हाला. हा, चला जिलेबी वाटा लवकर लवकर. हा, सगळ्या गावातली जिलेबी आता पोहोचली पाहिजे आजच्याच. मुलगी झाली का? बरं चला, लक्ष्मी झाली आता मारुतरावच्या घरी. बरं म्हटलं भेटू शकतो का मॅडम? हो, म्हणजे कसं आता भेटून आलो असतो. हो ठीक आहे ना, भेटा तुम्ही, काही अडचण नाही. हो, घ्या आता मुलीची भेट घ्या तुमच्या. हा, आणि आलो हो. तुमचे ते फॉर्म वगैरे सह्या स्वाक्षऱ्या झाल्या ना सर्व? हो, घेतल्या ना ते मॅडमनं सह्या घ्या घेतले ते फॉर्म सगळ्या. हो, काही अडचण नाही. बाकी तब्येत चांगली आहे का तिची? हा, बरं आहे ना? नाही, काही काळजीचं कारण नाही. खूप छान आहे तब्येत वगैरे. हो, बस आता तिकडेच चाललो आम्ही आता 10-15 मिनिटात. हा ठीक आहे. हो ठीक आहे, चला आता मारत राहा जिलेबीचं बघा आता तुम्ही. काय चला येते मी. हो बरं बरं. हो ना ठीक आहे. आता सांगतो जरा बाहेर इकडे तिकडे. हो, आता आपल्या गावची मंडळी इथंच आहे. बाबा इथंच आहे, आई इथंच आहे. सर्वांना सांगून देतो. म्हणजे कसं बरं वाटते म्हणाले. हा, बाबा झाले तुम्ही, मुलगा झाला तुम्हाला. हो, आता चांगले गावभर पेढे वाटा तुम्ही आता.
अरे पेढ्याची काय गोष्ट आहे, पुऱ्या गावातच पेढ्या आता, टेन्शनच नाही. हो चला पाहू का बाबा, चेहरा पाहू शकतो का? हो बघा बघा, काही हरकत नाही. दुरून बघा. कसं असते, इन्फेक्शनचे जास्तीच चान्सेस असतात. म्हणून कसं आहे, पहिल्या दिवशी एकदम असं जास्त लोकांनी म्हणजे कसं योग्य नसते त्या. तुम्ही भेटून घ्या आणि जास्त लोकांना आजच्याच बोलू नका. नंतर मग आता उद्यापासून वगैरे भेटी गिटी घेऊ शकता. या आता तुम्ही बघून घ्या. बरं ठीक आहे आता. हो बाकी तब्येत चांगली आहे हो तुझी? हो बरी आहे. हो माझी तब्येत चांगली आहे, बाळाची तब्येत चांगली आहे. घ्या म्हटलं बघा. रडू नको रे बाबा, वागवतो ना मी. टेन्शन घेऊ नको तू. मस्त फिरायला नेत जाईन तुला. टेन्शन नको घेऊ. लढ नको.